नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 4500 च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 4500 च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीन विकावं की मग थांबावं। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 4500 च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीन विकावं की मग थांबावं। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब राहिला असेल तर जरूर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 4500 च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी इथून पुढे भविष्यात सोयाबीनच्या भावात किती सुधारणा होऊ शकते, इथून पुढे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन वाढण्याची शक्यता किती आहे आणि या सर्व असणाऱ्या गोष्टींचा सार काय आहे, मग या गोष्टींचा सार काय सांगणार की 4500 च्या भावावर सोयाबीन विकावं की मग 4500 च्या भावावर सोयाबीन विकू नये। या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा बघूयात आंतरराष्ट्रीय बाजार। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव तपासला तर भाव पातळी गेल्या कित्येक महिन्यांपासून एका रेंजमध्ये आहे। ही भाव पातळी किती आहे तर ही भाव पातळी $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। मध्यंतरी कधी मधी आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा तेजीमध्ये $12 प्रति बुशेलच्या वर सुद्धा येताना दिसतो, परंतु यंदाच्या वर्षी जागतिक सोयाबीन उत्पादनातील प्रचंड वाढ यामुळे मागणीपेक्षा पुरवठा वर्षभर अधिक राहण्याची शक्यता असल्या कारणास्तव आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून पुढे सोयाबीनच्या भावात प्रचंड सुधारणा होण्याची शक्यता दिसत नाही। आता जागतिक बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार नाही म्हटलं तर देशात सुद्धा सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता जास्त नाही, कारण सोयाबीन ही आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय कमोडिटी म्हणजे इंटरनॅशनल कमोडिटी। मग सध्या देशात सोयाबीनचा भाव काय आहे तर सध्या देशामध्ये सोयाबीनचा भाव हा 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे। इथून 15 ते 31 मेच्या दरम्यान देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होऊन काही प्रमाणात सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळू शकतो। या आधारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100 रुपयाने वाढू शकतो आणि बाजारभाव पातळी 4300 ते 4600 च्या दरम्यान पोहोचू शकते।
अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपण सोयाबीन विकावं की मग थांबावं? लक्षात घ्या, भविष्यात सोयाबीनचा भाव वाढण्याची अजिबात शक्यता जास्त प्रमाणात नसल्या कारणास्तव 4,500 अथवा 4,600चा भाव आपणास मिळाला तर इथं 50% सोयाबीनची आपण विक्री करावी. उर्वरित 50% सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून फक्त 100 रुपयाची अधिक अपेक्षा करून विक्री करून टाकावी, ज्यामुळे होईल आपला फायदा. कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता काही सध्या दिसत नाही. तर मग मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.